हॅलो फ्रेंड्स, आता या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्री प्रॅक्टिस सेट 6.1चा पुढील भाग कंटिन्यू करूया. तर आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे फोर्थ प्रॉब्लेम. सब क्वेश्चन फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आहे सेक थिटा मायनस कॉस थिटा, सेक थिटा मायनस कॉस थिटा, आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे कॉट थिटा प्लस टॅन थिटा, कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा. तर आता परत लेफ्ट हँड साईड घेऊया आपण. LHS इज इक्वल टू सेक थिटा मायनस कॉस थिटा आणि कॉट थिटा प्लस टॅन थिटा. आता याला सिम्प्लिफाय करत जाऊन शेवटी टॅन थिटा इंटू सेक थिटा मिळवायचा आपण प्रयत्न करूया. तर सुरुवातीला आपण याला काय करता येईल पहा. सेक थिटा म्हणजे 1/cos थिटा असतो. कॉस थिटाला कॉस थिटाच ठेवा. कॉट थिटा म्हणजे कॉस थिटा अपॉन साइन थिटा असतो, म्हणजे टॅन थिटाचा रेसिप्रोकल, प्लस टॅन थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा असतो. तर नेक्स्ट स्टेप, इथं कॉस थिटा LCM येईल आपला, इथं 1 येईल आणि कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा होईल. इथे साइन थिटा कॉस थिटा LCM येईल आपला, आणि इथे कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा होऊन जाईल, प्लस आणि इथे साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा होऊन जाईल. तर आपल्याला माहिती आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा हा साइन स्क्वेअर थिटा असतो अपॉन कॉस थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 असतो, 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके, तर आता यामध्ये एक साइन थिटा याच्यासोबत कॅन्सल होईल आणि वर एक सिंगल साइन थिटा बाकी राहील, आणि खाली कॉस थिटा 2 वेळा आलेला आहे मल्टिप्लिकेशनमध्ये. असू द्या, तो कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो, पण तो कॉस थिटा इंटू कॉस थिटा असाच राहू द्या. आता साइन थिटा अपॉन कॉस थिटा याला आपण टॅन थिटा लिहू शकतो, आणि अजून एक कॉस थिटा डिनॉमिनेटरला राहिला आहे आणि त्याचं 1 अपॉन कॉस थिटा आपण सेक थिटा लिहू शकतो. आता ही राईट हँड साईड आली आपली, इज इक्वल टू RHS. therefore LHS is equal to RHS, hence proved. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे सिक्स्थ प्रॉब्लेम. 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा, 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. लेफ्ट हँड साईड घेऊया. LHS इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. तर आता याला सिम्प्लिफाय करूया. सेक थिटा म्हणजे 1/cos थिटा असतो, मायनस टॅन थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा असतो. तर डिनॉमिनेटरमध्ये कॉस थिटा LCM येईल, इथे 1 मायनस साइन थिटा येईल. आता हा कॉस थिटा वरती जाईल, खाली 1 मायनस साइन थिटा आहे. आता याला 1 प्लस साइन थिटानी
न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करूया. त्याचं कारण तुम्हाला आता समजेल. पण 1 प्लस साईन थिटानी वरती आणि खालती न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो आहे. असं करण्याचं कारण हे आहे की डिनॉमिनेटरला ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1 मायनस सायन स्क्वेअर थिटा तो शेवटी एका टर्ममध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटामध्ये कन्वर्ट होईल. ते रिझन आहे त्याचं. तर याला काय लिहू शकतो आता आपण, हे पहा. आता हा कॉस थिटा इंटू 1 प्लस साइन थिटा खाली ए मायनस बी ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दॅट इज 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. 1चा स्क्वेअर 1 आणि साइन थिटाचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. तर कॉस थिटा इंटू 1 प्लस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाला आपण कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो. कारण काय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा एकदम बेसिक फॉर्म्युला आहे. देअरफॉर दिस इज इक्वल टू, आता एक कॉस थिटा इथे कॅन्सल होईल, एक कॉस थिटा राहतो. 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता हा स्प्लिट करूया. 1 बाय कॉस थिटा प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. 1 बाय कॉस थिटा सेक थिटा असतो आणि साइन थिटा बाय कॉस थिटा टॅन थिटा असतो. आणि आपल्याला हेच पाहिजे. तर ही राईट हँड साईड आपण सिम्प्लिफाय करत गेल्यावर शेवटी आपल्याला मिळाली. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. hence proved.